विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट 2025 रोजी झालेल्या पेपर 2मधील मराठी विभागातील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. पुढील उत्तरा वाचून प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवा. उत्तर आहे, दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात, त्यावेळी न डगमणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सलाखून निघाल्याशिवाय सोन्याला तेज चढत नाही, किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देव पण येत नाही, हे आपल्याला माहीत नाही काय. पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झालेली आहेत, असे आपण का समजू नये. शिवाय असे पाहता जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना. जगात अंधारी रात्र आहे म्हणून चंद्राला महत्त्व, त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणून जगात सुखाची महत्त्व आहे, असे तुम्हाला नाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोड्याने तोंडाला कशी मिठी बसते हे तुम्हाला माहीतच आहेत. केवळ सुखाचं जगत असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती काय? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते, असा अनुभव कुणाला नाही. परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरची निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानाच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी आणि दुःख पर्वता एवढे असे का मानावे? तर हा होता उतारा, आणि या उतारावर आधी प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1, दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? पर्याय आहे गोड जेवण, अंधारी रात्र, रडणारी व्यक्ती, परीक्षेच्या वेळीची कष्ट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रडणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 2, दुःखे कशासाठी येतात? पर्याय आहे कसोटी पाहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडवू नये यासाठी, सुखाची किंमत कळू नये यासाठी, आपण आनंदी व्हावे यासाठी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कसोटी पाहण्यासाठी. प्रश्न क्रमांक 3, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? पर्याय आहे सकारात्मक, नकारात्मक, उदासीन, उत्साही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सकारात्मक. यानंतर आहे पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 4 ते 6 सोडवा. कविता बघूया. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशात कोरण्याचा. जन्म असो माळ्यावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातली, तिच्यासाठी तिष्ठीत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाना दिसण्याचा अन सुगंधाने असल्याचा. तर ही होती कविता. या कवितेवर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, कळीसाठी कोण वाट पाहते? पर्याय आहे 1 झाड, 2 फूल, 3 सूर्याचा किरण, 4 बाग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सूर्याचं किरण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? पर्याय सूर्य होण्याचा, फूल होण्याचा, दिमाखात मिरवण्याचा, सुगंधित होण्याचा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सूर्य होण्याच्या निर्धार कळीच्या मनात नाही. त्यानंतर आहे शेवटचा प्रश्न कवितेवर आधारित. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? पर्याय आहे फुलाची कळी, बागेत फुलणारी कळी, झाडावर उमलणारी कळी, आणि चौथं जन्माला येणारी मुलगी. तर याचे योग्य उत्तर आहे जन्माला येणारी मुली ही कळी या नावाने कवितेमध्ये आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. म्हण आहे देखल्या देवा रिकामी जागा. पर्याय आहे परमेश्वर, दंडवत, मंत्र पठन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दंडवत. प्रश्न क्रमांक 8, आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? पर्याय आहे जयंत दळवी, ग. धी. माडगूळकर, त्रिमित्र खानोलकर, बासी मर्ढेकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही? पर्याय आहे अमृतवेल, असामी, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमृतवेल. हे पुस्तक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले नाही. प्रश्न क्रमांक 10, आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आहे आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वार्थी. प्रश्न क्रमांक 11, कुणी झाडांच्या फांद्यांवर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. पर्याय आहे तृतीय विभक्ती,
तृतीय एकवचन, तृतीय अनेकवचन, षष्टी एकवचन, षष्टी अनेकवचन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, षष्टी अनेकवचन. प्रश्न क्रमांक 12, इक प्रत्यय लावून न येणारा शब्द कोणत्या? पर्याय आहे समाज, वाचा, धर्म, आनंद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आनंद. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? पर्याय आहे लग्नासाठी बोलावणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे, विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. प्रश्न क्रमांक 14, अ, आ, इ, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? पर्याय आहे सजातीय, विजातीय, संयुक्त किंवा दीर्घ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सजातीय. प्रश्न क्रमांक 15, धरणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा असेल? पर्याय आहे गुरु 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 लघु गुरु 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 लघु गुरु 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 लघु. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लघु लघु गुरु. प्रश्न क्रमांक 16, झाकले माणिक याचा योग्य अर्थ काय? पर्याय आहे पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, कजाक वस्तू. तर कजाक व्यक्ती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साधा पण गुणी मनुष्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय आहे वायुपुत्र, 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 वायुपुत्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुपुत्र. तर ही होती महाटेटच्या संदर्भात शिक्षक भरतीची आलेली पेपर 2 मधली मराठी भागातील प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हाईप करून व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.